गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप परिसरातील स्वच्छतागृहात चक्क दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे तसेच गुटखा, मावाच्या पुड्या आढळून आल्यानं भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी या प्रकाराची पोलखोल करत मंदिर समितीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। मंदिरातील स्वच्छतेचं काम खासगी BVG कंपनीकडे सोपवण्यात आलंय, मात्र मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारच्या वस्तू आढळून येत असल्यानं संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। चुकीच्या कृत्यांना मूकसंमती देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता भाविकांकडून होत आहे। दर्शन मंडपातील स्वच्छतागृहात शहरातील तळीरामांचा वावर वाढल्याचं चित्र समोर येत असून यामुळे महिला भाविकांच्या सुरक्षतेचाही प्रश्न ऐरणीवर आलाय। दर्शन मंडप आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाचा जो दर्शन मंडप आहे, या दर्शन मंडपात अतिशय गैरप्रकार घडला आहे। या दर्शन मंडपाच्या तिथं जे शौचालय आहे तिथं दारूच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्या, सिगरेटचे पाकिटं अशा नाही ते वस्तू आढळून आल्याने सर्व भाविक भक्तासह पंढरपूरकरांच्या भावना दुखावलेल्या आहेत। या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि मी या संदर्भात मंदिर समितीच्या व्यवस्थापकांना पण ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे। या प्रकरणात कोण जे दोषी असतील त्यांची CCTV फुटेज काढून कठोरातली कठोर कारवाई व्हावी, कारण या पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर हे म्हणजे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असून हे जर अशा घटना जर घडत गेल्या तर याच्या वाईट परिणाम या सगळ्या ह्याच्यावरती होऊ शकतो। म्हणून या अशा घटना मंदिर समितीने टाळाव्या। ह्याच्या पुढं जर अशा काही घटना घडल्या तर आम्हाला मंदिर समितीच्या प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल।